पुण्यात खळबळजनक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे 6 वर्षाची मुरडीचा मृत्यू। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागल्याचा खळबळजनक आरोप केला जातो आहे। या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं हॉस्पिटल प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। पुण्यातील सुपागावची 6 वर्षीय चिमुरडी प्रियांशा बागडे, जिच्या डोळ्यातील तिरळेपणा आणि काचबिंदूवर उपचार करण्यासाठी तिला पुण्यातील नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना प्रियांशा पूर्णपणे शुद्धीत होती, हसत खेळत होती। मात्र काही वेळात तिच्या नातेवाईकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली। प्रियांशाची प्रकृती गंभीर आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे। उपचारादरम्यान प्रियांशच्या तोंडातून रक्त येत असल्याचं दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे। डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या भुलीमुळे म्हणजेच वैद्यकीय हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। एवढ्या मोठ्या आणि नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीचा बळी जातो, तरी हॉस्पिटल प्रशासनाला याचं कोणतेही सोयीसुतक नसल्याचं पाहायला मिळतंय। संबंधित डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता आमच्या हातून असा कोणताही गुन्हा घडलेला नाही अशा आविर्भावात हॉस्पिटल प्रशासन वागत असल्याचा आरोप केला जातोय। हॉस्पिटलच्या याच उद्दामपणाविरोधात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे शहराच्या वतीनं आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या मुख्य गेटवर तीव्र आंदोलन करण्यात आलं। दोषी डॉक्टरांवर तातडीनं कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे। तसेच यावेळी त्यांनी अशी मागणी केली की प्रियांशाच्या नातेवाईकांना 50 लाखाची मदत झालीच पाहिजे। तसेच लवकरात लवकर या प्रकरणातील दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। दिवसापूर्वी अहिल्यानगर येथील सुपागाव येथील ज्या 6 वर्षीय बालिका प्रियांशा बागडे तिला या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं की तिच्या या डोळ्याची शस्त्रक्रिया आपल्याला करावी लागेल। तिचे नातेवाईक, तिचे वडील हे गवंडी कामगार असल्याचं आम्हाला देखील कळलेलं आहे आणि या सर्वसामान्य कुटुंबातील या बालिकेला या पुणे शहरातील नावाजलेलं समजलं असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचा प्लॅनिंग 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलने केलं होतं। तिला शस्त्रक्रिया नेत असताना ती आनंदी आणि बोलत होती, परंतु आतमध्ये गेल्यानंतर अशी काय घटना घडली की त्या बालिकेच्या नातेवाईकांना बाहेर येऊन त्यांना सांगण्यात आलं की ती अतिशय सिरियस झालेली आहे, तिला ICU मध्ये दाखल करावं लागेल। बिचारे नातेवाईक हातबल होऊन त्यांनी देखील त्यांना होकार दिला। कदाचित ती आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्येच गेली असावी असा आम्हाला अंदाज वाटतोय आणि नातेवाईकांना त्यांनी सांगितलं किंवा ICU मध्ये तिला ऍडमिट करावं लागेल। नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर ICU मध्ये नेलं। ICU मध्ये नेल्यानंतर ती ज्या मृत्यूमुखी पडली, मग हा सावळा गोंधळ त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा आहे, त्या स्टाफचा आहे। त्यांनी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।